Good afternoon everyone. My name is Ishwari Anil Jadhav. I am first year radiology student. I am from Sanjeevani Institute of Paramedical Science, Pune, and I am explaining about subclavian artery. Subclavian arteryचा कोर्स ही एक चीप ब्रांच आहे अपर लिम्सची. ही नेक रिजन आणि ब्रेन रिजनला सप्लाय करते. राईट सबक्लॅवियन आर्टरी ब्रॅकियोसेफॅलिक आर्टरीची ब्रांच आहे आणि लेफ्ट सबक्लॅवियन आर्टरी डायरेक्ट ब्रांच आहे आउट ऑफ अवॉर्टाची. आणि ही स्कॅलेनियस अँटेरियर मसलमध्ये क्रॉस होती आणि 3 पार्ट्समध्ये डिवाइड होती. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट आणि थर्ड पार्ट. फर्स्ट पार्टचे 3 सब पार्ट्स आहेत: वर्टिब्रल आर्टरी, इंटरनल थोरॅसिक आर्टरी आणि थायरोसर्वायकल ट्रंक. वर्टिब्रल आर्टरी ही लार्जेस्ट आर्टरी आहे. ही ब्रेनला सप्लाय करते आणि ही सर्वायकल 6th पार्टपासून सर्वायकल 1st पार्टपर्यंत पास होती. इंटरनल थोरॅसिक आर्टरी ही थोरॅक्स रिजनमध्ये सप्लाय होती आणि 1st स्ट्रीपपासून पास होती. आणि थायरोसर्वायकल आर्टरी ही एक शॉर्ट वाईड वेसल आहे आणि ती सुप्रास्कॅप्युलर रिजनला आणि इम्पॉर्टंट इन्फेरियर थायरॉइड रिजनला ब्रांच देते. आणि सेकंड पार्ट कोस्टोसर्वायकल ट्रंक ही अराईज होती राईट सबक्लॅवियन आर्टरीच्या सेकंड पार्टमधून आणि लेफ्ट सबक्लॅवियन आर्टरीच्या 1st पार्टमधून. थर्ड पार्ट ही डॉर्सल स्कॅप्युलर रिजनला ब्रांच देते. क्लिनिकल ॲनाटॉमी मल्टिपल कंडिशन्स ह्याच्यामध्ये असू शकतात. ह्याच्यामधल्या काही कंडिशन्स कंजेनायटल म्हणजे बाय बर्थ पण असू शकतात आणि काही कंडिशन्स ज्याच्यामध्ये सबक्लॅवियन आर्टरी अराईज नसते होत नॉर्मल रिजनपासून. त्याच्यामुळं इसोफेजियल नॅरोइंग आणि व्हॉइस चेंज होऊ शकतं. थोरॅसिक आउटलेट सिंड्रोममध्ये मस्क्युलर हायपरट्रॉफी आणि गोनी डिस्प्लेसमेंटमुळे नंबनेस आणि टिंबलिंग होऊ शकते. थँक्यू.